ॐ त्र्यंबकें यजामहे सुगन्धिपुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्युमुक्षीयमामृतात्। ॐ त्र्यंबकं यजामहे सुगन्धिपुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्युमुक्षीयमामृतात्। ॐ त्र्यंबके यजामहे सुगन्धिपुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्युमुक्षीयमामृतात्। Hello guys, good morning, have a nice day. This is Basveshwar Kargaonkar and you all of watching my YouTube channel Speak English with BK. Friends, how are you? I hope all of you guys are fine. Me right? Okay. Friends, today we are learning very interesting topic, that is power of gratitude. Power of gratitude. मित्रांनो, पॉवर ऑफ ग्रॅटिट्यूड म्हणजे काय? आपण जे धन्यवाद देतो, म्हणजे आता आपल्याला ईश्वराने 24 तास दिलेले आहेत, हा देह दिलेला आहे, बुद्धी दिलेली आहे, मन दिलेलं आहे, धडधाकड शरीर दिलेलं आहे, हे सगळं ऐश्वर्य दिलेलं आहे हे युनिव्हर्समध्ये. म्हणजे कितीतरी ऐश्वर्य आहे की नाही? चांदण्या, सूर्य, चंद्र, तारे, शेती, डोंगर, दरी, नाले, हे सगळे आपल्या उपयोगाचं आहे का नाही? म्हणून आपण ईश्वराचे जे आपण आभार मानतो किंवा युनिव्हर्सचे जे आपण आभार मानले पाहिजे, कारण या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत आपल्याला. साधा एखाद्याने आपली समजा सपोज एक्झाम चालू आहे, पेपर आपण सोडवतो आहोत आणि आपला पेनच बंद पडला, मग आपण साईडवाला जो मित्र आहे किंवा मैत्रीण, आपल्या शेजारी जो कोणी स्टुडंट आहे, त्याला प्लीज गिव्ह मी युअर पेन म्हणून आपण रिक्वेस्ट करतो की नाही? मग तो पेन देतो, एक्झाम होते आणि आपण पेन रिटर्न करताना थँक्यू, थँक्स अ लॉट म्हणून आपण धन्यवाद त्याचे करतो का नाही? साधा पेन दिला तर आपण त्याचे धन्यवाद करतो. मग आपल्याला ह्या युनिव्हर्सने किती किती म्हणून दिले की त्याचं अगणित दिलेलं आहे, आपल्याला त्याचं वर्णन पण करता येणार नाही. तर आपण युनिव्हर्सचे सुद्धा आभार मानले पाहिजे, धन्यवाद युनिव्हर्सला सुद्धा दिले पाहिजे. म्हणजे युनिव्हर्स पण खुश होऊन आपल्याला आणखीन गिफ्ट्स, आणखीन आपल्याला ज्या इच्छा आहेत, आपल्या विश आहेत, त्या सगळ्या कंप्लीट करतो. म्हणून देवाचे आणि युनिव्हर्सचे, म्हणजे आपले हे जे वातावरण आहे किंवा जे ब्रह्मांड आहे, त्या ब्रह्मांडाचे आपण थँक्स किंवा थँकफुल म्हटलं पाहिजे ब्रह्मांडाला, किंवा धन्यवाद दिले पाहिजे. तर हा सब्जेक्ट आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये होणार आहे. व्हिडिओ अतिशय खास होणार आहे, तेव्हा प्लीज व्हिडिओला कुठेही स्किप करू नका, पूर्णतः व्हिडिओ पहा, जेणेकरून आपल्याला पूर्णतः कन्सेप्ट क्लिअर होईल. ओके. And if guys you are new in my channel and even if you are not subscribe my channel, then subscribe the channel firstly. Okay. So guys, let's start. Welcome back to my channel Speak English with BK. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांचे आराध्य दैवत, देवाचे देव जे महादेव आहेत, त्यांना वंदन करून आणि आपली कुलस्वामिनी, कुलदेवता डोंगराई माता हिचे आशीर्वाद घेऊन आणि तिला आवाहन करून आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात. हे डोंगराई माता, प्लीज कम इन माय सोल. हे डोंगराई माता, प्लीज कम इन माय सोल. हे डोंगराई माता, प्लीज कम इन माय सोल. ओके. सो डोंगराई माता comes here and she talking with the help of my mouth. आज आपण जे नॉलेज, आपण जे स्टडी करणार आहोत, हे सगळं नॉलेज
या ब्रह्मांडातलं आहे आणि ते नॉलेज डोंगराई मातेच्या कृपेनं मी आपणापुढं सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. ओके. तर आपण युनिव्हर्सचे किंवा देवाचे आभार मानायला हवे म्हणजे हवेतच. थँक्स टू युनिव्हर्स बिकॉज यू मेक मी एबल फॉर मेकिंग व्हिडिओ. आता हे साधा व्हिडिओ जरी काढायचं म्हटलं तर त्यासाठी मला एबल बनवलेलं आहे का नाही, म्हणजे पात्र बनवलं का नाही, मी डिझर्व करतो का नाही व्हिडिओ काढण्यासाठी, हे सगळं ब्रह्मांडामुळंच. अँड थँकफुल फॉर यू गिव्ह मी ऑल दिस थिंग्स दॅट इज ब्रेन, नॉलेज, इंटरनेट, मोबाईल स्टँड एक्सेट्रा एक्सेट्रा. तर ह्या ब्रह्मांडातल्याच आहेत सगळ्या गोष्टी. आता आपल्याला व्हिडिओ जर काढायचं म्हटलं तर आपल्याला चांगलीशी बुद्धी आली पाहिजे, ती डोंगराई कृपेनं आपल्याकडे आलेली आहे. शिवाय आणखी काय, मोबाईल पाहिजे, तसंच मोबाईलमध्ये बॅलन्स पाहिजे, बॅलन्स म्हणजे इंटरनेटचा बॅलन्स पाहिजे, मोबाईल स्टँड पाहिजे. या सगळ्या गोष्टी ब्रह्मांडानं आपल्याला उपलब्ध करून दिलेल्या आहेत. म्हणून थँकफुल फॉर युनिव्हर्स गिव्हिंग मी ऑल दीज थिंग्स अँड एबल टू मी बिकमिंग अ व्हिडिओ ऑन power of gratitude. Okay. Law of attraction says that for which thing you focus, law of attraction says us that for which you think you focus or think about it, then that thing you got by universe. म्हणजे आपण ज्या गोष्टीकडे आपण लक्ष केंद्रित करू किंवा ज्या गोष्टीविषयी आपण विचार करूयात, ती गोष्ट आपल्याला युनिव्हर्स मिळवून देतं 101%. मग आपण जसे विचार कराल ती गोष्ट मिळणार. आपण जर आपल्याकडे हे नाही, माझ्याकडे ते नाही, माझ्याकडे कार नाही, माझ्याकडे घर नाही, माझ्याकडे टू व्हीलर नाही, किंवा माझ्याकडे मर्सिडीज नाही, BMW नाही, डस्टर नाही, किंवा माझ्याकडे फार्म हाऊस नाही, असं जर हे नाहीचा पाडा वाचला तर आणखी नाही 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 नाहीच होत जाणार. कारण युनिव्हर्स म्हणतो तथा असतो, जैसा तू बोले तैसा हो जाय. कारण युनिव्हर्सचं काम आहे की तू जी चिंतशील. युनिव्हर्स इज नथिंग बट इट्स अ कल्पवृक्षा. कल्पवृक्ष माहिती आहे ना, कल्पवृक्षाचं झाड असतं आणि या झाडाखाली जर आपण बसून जे विचार करू ते देतं. बरोबर आहे का नाही. एक एक छोटीशी कथा आहे. एका झाडाखाली एक लेझी बॉय म्हणूया किंवा मनुष्य झोपलेला होता. ते जांभळीचं झाड होतं. तो त्या जांभळीच्या झाडाखाली झोपलेला होता आणि त्याच्या बाजूलाच कल्पवृक्षाचं झाड होतं. ठीक आहे. तर त्याला मनात विचार आला, किती छान छान जांभळं लागलेले आहेत, अज्जात कुणीतरी मला आणून देईल काही. तर 2, 4, 5, 6 चांगली पिकलेली जांभळं त्याच्या शेजारी पडले, खालीच पडले. म्हणजे मी इथं तोंडापाशी किंवा तोंडावर पडलं तर मी खाल्लं असतं. म्हणजे ते उचलून खायचं सुद्धा त्याला इतकं नाही, म्हणजे इतकं आळस. योगायोगानं दुसरं जांभळ पडलं, त्याचे इथं पडले. ठीक आहे. काय चमत्कार आहे. म्हणजे मी मनात इच्छा आणली आणि तसंच झालं. मग ते जांभळ त्यानं खाल्लेलं आहे. म्हणला मला एक आलिशान घर मिळालं तर किती छान होईल. लगेच त्याला एक छानसं घर मिळालेलं आहे. मग तिथं मी माझ्याकडे दास दासी राणी हे सगळं वैभव सगळ्या गोष्टी त्याला मिळत. मला पंचपक्वान मिळालं तर सगळ्या गोष्टी त्याला मिळाल्या. पंचपक्वान काय भूताटके आहे का काय म्हटलं, सगळं मी जे मागल ते होते म्हणजे भूतच आलं तिथं. अरे बापरे, भूत आले मला खाणार की काय म्हणलं की भूताने त्याला खाऊन टाकले. म्हणजे मन हा इतकं चंचल आहे, मनाला लगाम घालून बांधलं पाहिजे. कसं ते काहीतरी म्हणतात चारी गाठ, तर चारी गाठांना असं गच्च बांधलं पाहिजे. कारण इट्स व्हेरी इम्पेशंट, माइंड इज व्हेरी इम्पेशंट. म्हणजे अतिशय उतावीळ आहे. ते उन्हाळ वासरू असतं अगदी तसं. ते नाथांचे का अभंग आहे बघा,
वासना वडाळ गाय गड्यानो, वासना वडाळ गाय. वासना किंवा हे मन, म्हणून मनाला चंचल न ठेवता मनाला एकाग्र केलं पाहिजे. त्यासाठी आपण वेगवेगळ्या मुद्रा करायला हव्या किंवा त्राटक केलं तरी चालेल. त्राटक म्हणजे काय? एकटक कुण्यातरी वस्तूकडे बघत राहणे जोपर्यंत आपल्या डोळ्यातनं पाणी येत नाही. एकटक बघत राहायचं, पापणी सुद्धा हलवायची नाही. आणि शक्यतो आपण हे त्राटक जर शिवजींच्या फोटो पुढे किंवा सूर्य महाराजाकडे बघून वगैरे केलं तर खूप 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 त्याचा प्रभाव होतो. ओके. देन इफ यू थिंक अबाउट युअर विकनेस, जर तुम्ही तुमच्याकडं हे कमतरता विकनेस आहे, म्हणजे तुमच्याकडे ज्या गोष्टी नाहीत किंवा निगेटिव्हिटी, हे नाही ते नाही, और पुअरनेस, तुमच्या परिस्थितीवर, मी गरीब आहे, माझ्याकडे पैसा नाही, माझ्याकडे हे नाही, माझ्याकडे ते नाही, असा विचार करतो आणखी नाही 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 होणार. परंतु तुमच्याकडे जे आहे त्याच्याकडे तुम्ही फोकस केलं पाहिजे. असं म्हटलं जातं की एक पाण्याचा ग्लास आहे, ठीक आहे, ग्लास माहिती आहे ना, असं पूर्णतः एक ग्लास आहे. एक ग्लास, दोन ग्लास आहेत, त्यातला एक जो ग्लास आहे त्यामध्ये इथून इथपर्यंत अर्ध पाणी ओतलेलं आणि वरचा रिकामा आहे, ठीक आहे. आणि दुसरा ग्लास जो आहे तो पूर्णतः रिकामा आहे. आणि आपणाला सांगितलं ह्या दोन ग्लासाकडे बघून तुम्हाला काय वाटतं, म्हणजे उदाहरणार्थ सरांनीच विद्यार्थ्यांना विचारलं, बॉयज यू हॅव टू ग्लासेस, this one and this one, A and B. A glass contains half portion of water, while the another glass B have no any water. Then tell or you give some lines on these two glass. याच्यावर काय तुम्हाला सांगता येईल का? तर जवळपास 60 ते 70% मुलं म्हणाले की ग्लास म्हणजे पाणी भरायच्या अगोदरची एकच ग्लास, सॉरी, पाणी भरायच्या आधी तो रिकामा असतो ना, अर्धा भरलेला. तर बरेच जण म्हणले अर्धा रिकामा आहे, अर्धा रिकामा आहे, अर्धा रिकामा आहे. पण अर्धा भरलेला पण आहे ना. आपण अर्धा जरी भरलं तर पाणी, तर सर आहे ग्लास तिथं पण तो अर्धा रिकामा आहे. म्हणजे आपण नेगेटिव्ह गोष्टीकडे फोकस करतो, त्यामुळे आपल्या जीवनात नेगेटिव्ह गोष्टी अट्रॅक्ट होतात. उदाहरणार्थ आपण एखाद्या लग्नात गेलो आणि मग तिथले जे यजमान आहेत, मग ते सगळं लग्न वगैरे पार पडल्यावर म्हणतात, कसं झालं लग्न, कसं वाटलं तुम्हाला? सगळं चांगलं झालं बघा, तुमचं लग्न सगळं चांगलं झालं, परंतु नवरदेवाला जे फेटा होता असा रेडीमेड, त्याच्याऐवजी जरीचा जर आणला असता असा बांधायचा तर आणखी चांगलं झालं. किंवा सगळं चांगलं झालं बघा, पण डीजे जे तुम्ही लावलाय ते सोलापूरचा लावला, त्यापेक्षा सांगलीचा जर डीजे लावला असता ना तर मग मस्त झालं असतं. आणि इतकं सगळं चांगलं झालं पण डीजे इथला लावला तिकडला लावला असता तर, म्हणजे सगळं चांगलं झालंय असं कुणी म्हणत नाही किंवा मनाला पाहिजे पण म्हणत नाही. म्हणजे उणीव. एकदा काय झालं, येशू ख्रिस्त बसले होते आणि त्यांचे शिष्यगण समोर बसलेले होते. येशू ख्रिस्तांनी काय केले, एक ब्लँक पेपर, पूर्णतः कोरा असलेला कागद किंवा बोर्ड, असा पूर्ण कोरा कागद असं लावलेलं आहे. आणि त्या अनुयायी जे किंवा शिष्य लोक आहेत त्यांना विचारलं, या पेपरकडे बघून तुम्हाला काय दिसतं? तर त्यांनी छोटासा एक बारीक काळा टिपका मध्ये दिला होता, छोटासा. सगळेजण बघायला लागले, सर महाराज तिथं काळा टिपका आहे, तिथं काळा टिपका आहे, तिथं काळा टिपका आहे. सगळेजण असंच म्हणले, फक्त एक जण म्हणला पूर्णतः ब्लँक किंवा पांढरा शुभ्र असा कागद आहे असं म्हटलं एक जण. म्हणजे सगळं इतकं चांगलं आहे. म्हणजे एखाद्याकडे 98 किंवा 99 गुण चांगले आहेत सपोज, आणि एखादा गुण वाईट आहे, परंतु लोक ते वाईट गुणच म्हणतात. काय करायचं आहे, त्याचे 98-99 गुण, त्याचे हा गुण असा आहे. पण वी कॅन कॉन्सन्ट्रेट ओनली पॉझिटिव्ह थिंग्स अँड गुड थिंग्स. माणसाचे आपण सद्गुण बघायला हवे, त्याच्यात जे चांगले, प्रत्येक माणूस म्हणल्यावर निदान कमीत कमी 2 तरी गुण चांगले असतील का नाही. अहो, बंद पडलेलं घड्याळ सुद्धा 2 टाइम आपल्याला दाखवतो, 2 वेळा दाखवतो. मग माणूस, म्हणून आपण माणसांना किंमत दिली पाहिजे, कुणालाही कमी नाही लेखलं पाहिजे. ओके. आणि
कारण कुठला माणूस कोणत्या वेळी कसा मदतीला येईल सांगता येत नाही. म्हणून माणसाची कदर केली पाहिजे, माणसातलं माणूस पण बघितलं पाहिजे, चांगलं बघितलं पाहिजे, चांगल्याकडे फोकस केलं पाहिजे. ओके. म्हणजे आपण जे थिंक करतो ते युनिव्हर्स देतं. यू थिंक द थिंग्स दॅट यू हॅव. आपण प्रत्येक वेळेला आपल्याकडे ज्या जमेच्या गोष्टी किंवा चांगल्या गोष्टी आहेत त्याचा विचार करत राहिला पाहिजे. म्हणजे आपल्याला आपल्याजवळ नसलेल्या सुद्धा गोष्टी युनिव्हर्स आपल्याला आणून देईल. परंतु आपल्याकडे हे नाही, ते नाही, ते नाही. विशेषतः बायका बघा, आता शेजारणीकडे ओव्हन आलेलं आहे, तर मग अहो ऐकलत का, काय ग, अहो राधाच्या मम्मीकडे ओव्हन आणलाय. मग मग आपणाकडे कधी आणायचा. ओव्हनला आवन म्हणतात, पण मी बरेच जण ओव्हन ओव्हन म्हणतात म्हणून मी पण ओव्हन म्हणतोय, पण खरा शब्द आवन. आवन असा उच्चार आहे. ओव्हन माहिती, आवन माहिती आहे की ज्यामध्ये पदार्थ गरम वगैरे राहतात वगैरे, किंवा पापड वगैरे आपल्याला न तळता भाजून त्या ओव्हनमध्ये भाजून आपण खाऊ शकतो, तेलाची बचत होते वगैरे वगैरे. तर हा जो आवन आहे तो शेजारच्याकडे आलाय, मग आपणाकडे कधी. मग शेजाऱ्यानं सरी घेतली मग आपण आपण काय दोरी घेऊन फाशी घ्यायचं का. अंतरून पाहून पाय पसरायला पाहिजे नाही का. आपण आपली कॉम्पिटिशन चाललंय, त्याच्याकडे हे आले की माझ्याकडे आलंच पाहिजे, त्याच्याकडे एक मजले माझ्या 2 मजली झालं पाहिजे, त्याचं 3 मजले माझं 4 मजली झालं पाहिजे. व्हॉट इज धिस. तर असं जर आपण ईर्ष्या किंवा हे करत चिंतन करत राहिलो तर होणार नाही. तर आपण आपल्याकडे ज्या गोष्टी देवाला दिलेल्या आहेत, आपल्याला जे दिलेलं आहे त्याच्याकडे फोकस करा. आपल्याला नसल्या ज्या आपल्याकडे नाहीत त्या सुद्धा गोष्टी आपल्याला मिळत राहतील. पण आपण म्हणतो मला माझ्याकडे भरपूर जर पैसा असता तर मी असं केलं असतं, मग मी तसं केलं असतं, किंवा माझ्याकडे भरपूर नॉलेज असतं तर मी तसं केलं असतं. अरे तुझ्याकडे जितकं आहे ना आता सध्या त्याचा उपयोग कर ना. माझ्याकडे हे असतं तर आत्याबाईला मिशा असत्या तर म्हटल्यासारखं नाही. तर यू फोकस ओनली दॅट थिंग्स दॅट यू हॅव. तुमच्याकडे ज्या गोष्टी आहेत त्याचा तुम्ही विचार करा. अर्धा ग्लास भरलेला आहे आणि अर्धा रिकामा आहे म्हणून पण जगता येतं. परंतु जो अर्धा भरलेला आहे म्हणून जगतात, दॅट पीपल्स आर पॉझिटिव्ह थिंकिंग. त्यांचा जीवनाकडे बघायचा दृष्टिकोन सकारात्मक असतो. आणि जे रिकामा आहे दॅट आर निगेटिव्ह थिंकिंग. घरामध्ये सगळं असतं, एका वेळेस काहीतरी एखादी गोष्ट संपलेली असते, जिरी किंवा मीठ वगैरे. अहो ऐकलत का, आपल्या घरातलं सगळं संपलंय, काय नाही, किराणा संपलेला आहे. काय झालं, मीठ संपलंय. मग मीठ संपले ना, नीट सांग की बाकीचं सगळं संपलं आहे, हे काय. तर असं नाही म्हटलं पाहिजे सगळं संपते मग. तर नेगेटिव्ह नाही बोललं पाहिजे, पॉझिटिव्ह. ऑलवेज थिंक पॉझिटिव्ह. आपके पास जो नहीं है उसके बारे में मत सोचना. आपके पास जो नहीं है उसके बारे में मत सोचना. रादर जो आपके पास है उसके बारे में यूनिवर्स को धन्यवाद देने का, प्रभु ईश्वर को धन्यवाद देने का. और आपके पास जो नहीं है वो भी ईश्वर, वो यूनिवर्स के माध्यम से आपको देगा. म्हणून आपल्याकडे जे नाही त्याच्याविषयी आरडाओरडा करण्यापेक्षा आपल्याकडे जे आहे त्याचा उपयोग करून त्याच्यावर फोकस करून जर आपण विचार मार्गक्रमण केलं, किंवा आपल्याकडे ज्या ज्या जमेच्या गोष्टी आहेत, आपल्याकडे जे जे चांगलं आहे त्याच्यावर जर लक्ष केंद्रित केलं तर आपल्याकडे जे नाही ते सुद्धा मिळतं. परंतु आपल्याकडे हे नाही, माझ्याकडे ते नाही, माझ्याकडे हे नाही, असं करत तर सगळं नाही नाही नाही. कारण युनिव्हर्सचं काम आहे, तुम्ही जे विचार कराल, ॲज यू थिंकिंग सो यू बिकमिंग. तुम्ही जसे विचार कराल तसेच बनाल. कारण विचाराची पॉवर दिलेली आहे प्रत्येकाकडं. म्हणजे यंत्र दिलेलं आहे किंवा चावी, तुम्ही ज्या दिशेने न्याल तिकडं. पॉझिटिव्ह दिशेने नेलं पॉझिटिव्ह दिशेला पळणार, निगेटिव्ह दिशेने नेलं निगेटिव्ह दिशेला. इथं मात्र देवाचं नियंत्रण नाही, फक्त यंत्र दिलेलं आपल्याला, किंवा थिंकिंगचं आपल्याकडे नॉलेज दिलेलं आहे, म्हणजे चिंतन करण्याचं. मग चिंतन केलं पाहिजे, चिंता नाही केली पाहिजे. चिंता आणि चिंतन मध्ये म्हणजे चिता आणि चिंतामध्ये फरक जसा आहे. चिता
एकदाच जाळते. चिता असते बघ, ते मनुष्य मेल्यावर असं चिता रचली असते, त्याच्यावर त्या माणसाला मड्याला ठेवून ते जाळतात. आणि चिंता जी असते थोडं 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 दररोज मारत असते. म्हणून चिता परवडली, परंतु चिंता नको. चिता एखाद्या दिवस बरोबर एकदम जाळून टाकेल, जेव्हा ते एकदाच होईल. परंतु चिंता जी असते दररोज थोडं 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 करून आपल्याला मारत राहते. म्हणून चिंता ही बेकार आहे. म्हणून ऑलवेज थिंक पॉझिटिव्ह, ऑलवेज थिंक गुड अँड थँकफुल टू गॉड, थँकफुल टू युनिवर्स, and then you see that universe also give a lot of, you have also you don't have. तुमच्याकडे जे आहे त्यात वाढ होईल आणि तुमच्याकडे जे नाही ते सुद्धा तुम्हाला युनिवर्सच्या माध्यमातून सगळं मिळेल. सो थिंक पॉझिटिव्ह, थिंक गुड अँड यू and thankful for God, thankful for universe, and gratitude for all given that things. म्हणजे आपल्याला ज्यांनी ज्यांनी काय दिलेलं आहे त्यांच्याबद्दल आपल्याला धन्यवाद आपण केले पाहिजे, त्यांचे आभार मानले पाहिजे, म्हणजे आपल्याला भरपूर मिळणार आहे. म्हणून ॲज यू थिंकिंग सो यू बिकमिंग, अँड देर इज अ लॉट ऑफ पॉवर इन युअर माइंड, and that is thinking. And if you think about positive thinking or about good thing, then you will got a lot of effects, good effects. And when you think about negativity, about weakness, then you have failure, unsuccess, and failure, unsuccess, and poorness. So guys, think well, be well, and that always thankful for universe. That's all. Today we stop here. I hope all of you guys understand today's topic very well. Even if there is any type of difficulty, any type of conclusion about this topic, then please contact me, or you just put your difficulty in comment box. I will try to sort out your difficulty 101%. Okay? And guys, if you are new in my channel and even if you are not subscribed my channel, then please subscribe the channel firstly. You have a red color subscribe button. You just press that button. Then you have 4 options. Out of these 4 options, you can select option number 1, that is all option. Then you will get daily updates and notifications of my channel Speak English with BK. Beside the subscribe button, you will get a bell icon. You just press that bell icon. Then you have 4 options. Out of this option, you can select option number 1, that is all option. Then you will get notifications of my channel Speak English with BK. If you likes my video, then make it like, share it, and your best comments. Thank you. Thanks a lot. Have a nice day. Keep smiling forever.